जय महाराष्ट्र पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज, आज आपला फर्स्ट व्लॉग आहे विलेजमधला फर्स्ट डे. सो गाईज, चला मग व्लॉगला चालू करूया. कालच मी गावी आलो आहे आणि आता गाईज आम्ही जातो आहे भांबेडला. तर माझ्यासोबत आहे, सर्वात पहिला इंट्रोडक्शन करून देतो माझ्या भावाचं, सुशील ब्रदर. तर आता आम्ही दोघं मिळून चाललो आहे थोडं भांबेडला. तर सुशील भाई, क्या बोलेगा, कुछ बोल, 2 वर्ड्स. गावाबद्दल बोलणं म्हणजे खूपच असं आपलं मन नाही आहे की गाव सोडून जावं, मुंबईला कामधंदे करावे, पण जावं लागतं. पण गावाची आठवण आल्यावर पुन्हा गावी यावं लागतं. तर मग बाकीचं बोलणं आपण पुढे करूच. तर चला मग गाईस ब्लॉगला कंटिन्यू करा. आणि खूप दिवसानंतर गाईस माझा मोठा ब्लॉग येतो आहे. सो चला, एन्जॉय द ब्लॉग. गाईस, हे बघा, हा आमचा मोठा ब्रिज आहे. आता तर उन्हाळा आहे, सो म्हणून नदीला पाणी नाही आहे. सो हे बघा गाईस, हे बघा, हे सर्व नदीवर बसलेले आहेत, कपडे धुवत आहेत. तर नेक्स्ट पार्ट. तर गाईस, ही बघा, ही आहे हर्दखळ्यातली शाळा. कितवीपर्यंत ही शाळा? 7वी ना. तर गाईस, हे 7वीपर्यंत शाळा आहे. आता तर लॉक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण शाळेचा टूर देणार मी. सो हा आहे दुकानचा परिसर. बेसिकली द थिंग इज, आता तर जास्त पोरं नाही शाळेमध्ये. तर गाईस, नेक्स्ट व्हिडिओ ना शाळेच्या पूर्ण टूरवरती येणार आहे. सो ही बघा, ही आहे शाळा. सो गाईज, हा बघा, हा आहे आमचा भांबेड. गाईस, आता आपण चाललो आहे धरणावरती. तर सर्वात पहिलं तर आपल्यासोबत जसं का सुशील ब्रो आणि आपले भाऊ आहेत. भाऊ, इंट्रोडक्शन दे. तर भाऊ, कसं वाटतं तुम्हाला धरणावरती जाताना? खूप मजा चालली. जाऊया धरण बघायला. चला, तुम्ही फर्स्ट टाईम बघणार आहेत ना धरण तसं पण. सो गाईस, चला मग व्लॉगला कंटिन्यू करा. आणि गाईस, मगाशी व्लॉग आपण कंटिन्यू केलेला भांबेडला गेलो तेव्हा. सो येताना मी व्लॉग शूट नाही केला बिकॉज माझा फोन स्विच ऑफ झाला. सो त्यामुळे व्लॉग आता डायरेक्ट कंटिन्यू केलं आहे. तर चला मग व्लॉगला फुल एन्जॉय करा तेव्हाच एकदा. तर गाईस, हे बघा, आता आम्ही जंगलातून चाललो आहे. तर सर्वात पहिला धरणावर जाण्यासाठी आम्हाला ही जी वाट आहे म्हणजे जंगलातून, त्या वाटेने जावं लागतं. तर हे बघा, खूप काटे वगैरे आहेत, बघून जावं लागतं. हा हरवेल, ह्याला रस्ता ना माहिती नीट. अरे चुकीचं चालू आहे, इथून असं आहेच नाही रस्ता. पण ही वाट दुसरीकडे जायचं असेल तर बोललास ना, ही वाट पैसे आले प्रॉपर आपण धरणावर आलेलो आहे. सर गाईज, प्रॉपर आता आपण धरणावर आलो आहे. तर बोल. तर आता आपण धरणावरती आलेलो आहोत. धरणावरची एक वेगळी मजा असते आमची. इथे सर्व आपल्याला जे बोलतो कोकणातला मेवा, कोकण मेवा, तो सर्व इकडे आम्हाला भेटतो आणि तो एकदम फुकट असतो.
असो गाईज, आता आपण कोकण मेवा पण सुद्धा काढणार आहोत आणि धरण तुम्हाला दाखवणार आहोत. तर थोडा वेट करा, वेट अँड वॉच. हे आमचे भाऊजी आहेत. हे बघा गाईस, हे आहे धरण. बट आता पाणी नाही कारण उन्हाळा इथे चालू धरण आहे. आहे. हा म्हणजे हे वॉटर फ्लो इथंच येतो ना, वॉटरफॉल. तर काय हे बघा इथून वॉटरफॉल गाईस, हे बघा हा आहे धरण. हे आहे धरण आणि इथून हे बघा खूप मोठं धरण आहे गाईस. तर आता आपण जातोय वरती. इथून वरती आपण चढूया. थोडंसं अजून ट्रॅकिंग करावं लागणार आहे आपल्याला. ए सोनू लवकर येतात. आता main video बनव. आलो आलो. तर हा बघा गाईस, हा आहे आपला धरण. हे बघा, ते बघा गाईस, आम्ही इथून वरती चालत. सो गाईस, हा बघा हा आहे आमचा डॅम. अरे ये ना लवकर. आलो आलो. सो हे बघा, हे जे म्हणजे आता उन्हाळा आहे म्हणून पाणी खाली आहे. बट जेव्हा पावसाळा येतो ना, हे पूर्ण वरपर्यंत पाणी भरतं पूर्ण. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती खोल आहे. हे खूप खोल आहे. म्हणजे हे असे स्लोप आहेत ना, स्लोप, हे असे स्लोप 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 आतमध्ये होत गेले आहेत असे. सो आता हे जे उभे आहेत ना, यांच्या खाली डायरेक्ट स्लोप आहे, माहिती आहे का, असा स्लोप आहे असा. सो आणि ते बघा तो विशालगड आहे समोर. तर गाईस हे बघा, इतका मोठा आमचा डॅम्प आहे, हर्दखळे डॅम. धरणाचं पाणी साचलेलं. हे बघा, त्या साईडला काही नदी आहे? नाही, त्यांना नदी नाही, हेच पाणी सगळीकडे. म्हणजे वरून पावसाळ्याचं येतं ना, तेवढंच पाणी, जमा पाणी. हो हे बघा गाईस, हा हे जवळ आहे, देवळाजवळ हे जवळ आहे. बकेच्या गांड्या जात आले ना, काय वकीलला जपायला लागते ना. चला मग गाईस, आजच्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.